सत्यार्थ न्यूज चॅनल जे आहे आपल्या सिंधू कोकणातलं ते बाईट घ्यायला आलेले की काय तुमची प्रतिक्रिया, पुढे काम करणार आहे की नाही. मी सांगितलं काम करणार आहे आणि त्या बाईटवरती 1-2 तासातच एक कमेंट पडली अनंत मांजरेकर याची की त्याच्यामध्ये लिहिलंय त्यांनी की 5 करोड मिळाले खूप झाले. ही बाईटवरती त्या कमेंट आली माझ्या बाईटवरती. ही जशी कमेंट वाचली मी तात्काळ पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला येता येता एसपींना फोन केला, महिला आयोगला फोन केला. म्हटलं हे चुकीचं झालेलं आहे, ताबडतोब याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे. पोलीस स्टेशनला इथे आल्यानंतर हे माझ्या आधी कानावर होतं. गेले 18 तारखेला माझ्या कानावर अफवा आलेली की असं कोणतरी चर्चा पसरवते की 5 करोड घेतले आणि मॅनेज झालेले आहेत आणि उभ्या राहिल्यात. आणि ही अफवाला आपण काय स्टेटमेंट किंवा उत्तर देणार. म्हटलं ही अफवा, याच्यात काही तथ्य नाहीये. पण आज प्रूफ मिळाला. त्यामुळे मला ताबडतोब त्याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो. पोलीस स्टेशनमध्ये सगळं त्यांनी लिहून घेतलं रितसर आणि त्याच्यावर कारवाई होणार, अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, तो करणार आहे. पण आता ह्या पद्धतीने जर महिलांवरती, जर राजकारणात येणाऱ्या महिला किंवा ज्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांवरती तुम्ही असं अफवा पसरवत असाल, सोशल मीडियावर असे कमेंट्स करत असाल तर ते धोकादायक आहे. हे माझ्यासाठी मी आलेली आहेत, पण माझ्याबरोबर माझे पण पदाधिकारी आहेत, सर्वजण आहेत. त्यांना उद्या कोण नावं ठेवू शकतं. माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत ज्यांना करिअर करायचंय पुढे, ह्यांना कोण नावं ठेवू शकतं. एक प्रामाणिक काम करणारी एखादी मुलगी किंवा महिला जेव्हा राजकारणात येते, समाजकारणात येते, तेव्हा सगळ्या बाजूंनी बोललं जातं. पण हे असं चुकीचं आहे. जर तुमच्याकडे प्रूफ नाहीये, तुम्ही समोर यावं, बोलावं, किती रुपये घेते दाखवा, बाबा कोणी दिले मला पैसे दाखवा ना. तुम्हाला हिंमत असेल तर समोर या. माझं चॅलेंज आहे ओपन तुम्हाला सगळ्यांना. जे कोण बोलणार त्यांनी समोर यावं आणि सांगावं. आणि हे असं खपवून घेणार नाहीये. आणि जे चुकीचं वागतायत, जे चुकीचं बोलतायत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाहीये. एसपीनं सांगितलेलं आहे, महिला आयोगाने दखल घेतलेली आहे, त्यामुळे जी कारवाई व्हायची ती होणारच आहे. आणि याच्या पुढे गप्प बसणार नाही. असं कोणी चुकीचं बोलताना दिसलं तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन होणार. आणि आम्ही सगळे समर्थ आहोत त्याच्यासाठी. आमच्या पदाधिकाऱ्यांवर एका जरी कार्यकर्त्यावर बोट उघडलं तर एकही लोक बोट दाखवू शकत नाही की बाबा ह्यांनी असं केलं तसं केलं. कारण सगळे प्रामाणिकपणे लढलेले आहेत. सगळ्यांनी पाहिलंय, उभ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने पाहिलंय की काय प्रामाणिकपणाची लढाई आम्ही लढलोय. रात्रीचा दिवस केलाय, अखंड परिश्रम केले आणि तुम्ही ह्या पद्धतीने बोलतायत. अरे काय हे चाललंय हे सावंतवाडीमध्ये. खूप वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं. पण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी या नाही ते सांगितलं कोण निवडणुकीमध्ये उभे असताना तुमचे स्वकीय आणि विरोधक दोन्ही विरोधात होते, तर नेमकी ही अफवा कोण पसरवते असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांनाच डोई जड झालेले होते. मला असं नाही म्हणायचं. मी तर म्हणते तिघे सत्तेतले होते. समोरचे जे उमेदवार होते तिघे सत्ताधारी होते. ते ऐनवेळी इकडे आले, काही जण तिथेच होते. त्यामुळे त्यांना डोई जड झालेली. एक महिला काम करते, प्रामाणिकपणाची लढाई लढते, स्वाभिमानाची लढाई लढते, त्याची भीती वाटत होती कुठेतरी. म्हणून हे सगळं चाललेलं. शेवटच्या दिवसापर्यंत निलंबनाचं चाललेलं, शेवटच्या दिवसापर्यंत अफवा पसरवण्याचं चाललेलं आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम चाललेलं, महिलांना धमकावण्याचं पण झालेलं आहे. मी प्रत्येक वेळेला सांगते, आमच्या कार्यकर्त्यांना आमिष देऊन झालीत. प्रत्येक कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की आम्हाला एवढंच आमिष झाले पण आम्ही काम करतोय. हे सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आमच्या बूथ अध्यक्षांना फोडण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे अरे तुम्ही चांगली लढाई लढा ना, सत्याची लढाई लढा ना, कॉम्पिटिशन तुम्ही हेल्दी करा. तुम्ही काय एकमेकांची माणसं फोडून रात्रीतनं आमिष दाखवताय. हे चुकीचं राजकारण आहे आणि हे कुठेच विकासाचं राजकारण नाहीये. त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेला अजिबात खपणारं राजकारण नाही आणि हे दिसलंय ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यांना. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.